नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, तालुका चांदवड. आणि या चांदवड तालुक्यामध्ये एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावाच्या ठिकाणी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे. तर म्हटलं चला या कार्यक्रमानिमित्त जरी आलो असेल तरी एक आपल्या ऑडियन्ससाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी एक नवीन ब्लॉग आणि तिथली माहिती आणि तिथलं जे प्रेक्षणीय स्थळ आहे, जे असा नजारा आहे सुंदर निसर्गरम्य, तो दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगचं. हे बघा मित्रांनो, हे सगळं शेती आहे. कांदे वगैरे काढलेले आहेत. आता कांद्याचा सीझन काढण्याचा जो वेळ असतो, सीझन असतो, त्याच्यातले कांदे बहुतांश हे काढून मार्केटमध्ये विक्रीला गेलेले आहेत. आणि काही ठिकाणी आता लोकांनी गहू लावलेला आहे. हा बघा, हा गहू आहे मस्त. आता तो काढण्याच्या तयारीत आहे, तो काढतील थोड्याच दिवसात. आणि कसं असतं, एक गव्हाची शेती जर बघितली ती पंजाब हरियाणासारखी या राज्याची आठवण येते. तिकडे असाच गहू मला असं वाटतं का हा गहू पंजाब हरियाणाच्या तुलनेने थोडासा कमी वाढलेला दिसतोय. तिकडे जशी गव्हाची शेती अशी उंच उंच अशी जी असतेच, तशा प्रकारचा गहू हा दिसत नाही मला असं वाटतं. हे असं आहे. बघा इकडे तसंच हा डोंगर बघा मित्रांनो, हा डोंगर आहे. हे डोंगर रांगा आहे सह्याद्रीच्या सगळे. आणि ह्या डोंगराच्या इथे एक मंदिर आहे बघा, वरती दिसतंय का ते? हा आहे बघा, हे मंदिर आहे. ते गोरक्षनाथाचं मंदिर आहे. म्हणजे असं म्हणतात, मी जाऊन आलेलो आहे, पण ते त्यांची जी ख्याती आहे किंवा त्यांचं काय जे काय म्हणतात त्याला, त्यांच्याबद्दलची माहिती आहे ती मला फार कमी आहे. पण त्या मंदिरात मी जाऊन आलेलो आहे. आणि त्या मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना, तो असा 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 इकडनं, हे बघा हा जो रस्ता आहे, हे बघा या रस्त्याने जायचं असतं. आणि असं वरती 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 करून असं वरती जावं लागतं. हा रस्ता हा बघा, करून तिथे वरती जातात. मित्रांनो, इथे हे जे आहे डोंगर आहे, त्याच्या खाली जे झाडं झुडपं आहेत, इथे रात्रीचं जर बघितलं ना आपण, तिथं मोरांचं जे वास्तव्य आहे ते जास्त आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला साधारण अंधार जेव्हा पडतो 6:30 इकडे अंधार लवकर होतो. तर जेव्हा अंधार पडतो तेव्हा यांच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि ते फार आपल्याला वेगळं कुतूहल निर्माण होतं का हे आवाज कोणाचा. पण ज्यांना माहिती असतं ते बरोबर ओळखतात की हा मोरांचा आवाज आहे. तसंच हा जो डोंगर आहे, पलीकडे जरा थोडंसं घनदाट जंगल आहे आणि तिकडे बिबटे आहेत. तर गावातले लोक जे आहेत ते म्हणतात इकडे बिबट्याचा वावर आहे. 2-3 लोकांना त्यांचं दर्शन पण झालेलं आहे. तर त्यामुळे ते सांगतात का जरा जाताना इकडे तिकडे डोंगरावर जाताना सांभाळून जात जा. तर त्याबद्दल थोडीशी काळजी मी पण घेतलेली आहे. मी काही डोंगरावर यावेळेला गेलेलो नाही आहे. ते असं आहे बघा, छान असं मस्त वातावरण आहे. ठीक आहे मित्रांनो, मग हे तुम्हाला जे डोंगर रांगा म्हणा, शेतीतलं जे पीक आहे, पिकांची तुम्हाला थोडीशी माहिती दिली, कसे असतात काय असतात. तर कसा वाटला ब्लॉग आम्हाला कळवा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून
थोडंसं आमची ऊर्जा वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला असे वेगवेगळे ब्लॉग दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉग.